चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनम. रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत. रामप्रभूंचं चरित्र एक अलौकिक चरित्र आहे, पण अलौकिकता असली तरी सुद्धा ते आपल्या जीवनाला एक वेगळ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. रामचंद्र प्रभूंचा अवतार आहे, पण अवतार असला तरी त्यांनी जे अवतार कार्य केलेलं आहे ते मात्र मानव रूपामध्ये केलेलं असल्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा त्या संबंधामध्ये एक आत्मीयता, आपुलकी आणि आपलेपणा निर्माण झालेला दिसतो. एरवी अवतार म्हटलं की मनुष्य त्याला फक्त लीला म्हणून बघतो, त्याच्याकडे एका वेगळ्या भूमिकेतून बघतो, तो पूज्य वाटतो, तो श्रद्धेय वाटतो, पण तो आचाराचा आदर्श माणसाला सहसा वाटत नाही. आपल्याकडे अवतार ही संकल्पना फार चांगली आहे. अवताराचा विचार कशा करता करायचा असतो हा विचारही फार चांगला आहे, पण त्याच्याकडे बघण्याची जी एक मानवी मनोवृत्ती सर्वांमध्ये निर्माण झाली ती थोडीशी विपरीत आहे. होतं काय आपल्याकडे की अवतार म्हटलं की त्याच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होतं. अवतार संकल्पना मोठी गमतीची आहे. अवतार आपण मानतो, भगवान श्रीकृष्णाचा अवतार आपण मानतो, ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार मानतो, तुकाराम महाराजांचा अवतार मानतो, पण हे मानत असताना अवतार रूपत्व त्यांना दिलं गेलं की त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करायची आपल्याला सवय लागली. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, हे हा इतिहास आपल्याला माहिती आहे. एवढा मोठा अफजल खान, पण शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. आपण जेव्हा हे वाचतो तेव्हा आपण काय म्हणतो, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, हे ऐकल्याबरोबर आपली प्रतिक्रिया एवढीच असते, त्याच्यात काय, ते अवतार आहेत, काही करू शकतात, म्हणजे त्यांचं कर्तृत्व झाकलं गेलं ना. अवतार ही संकल्पना बऱ्याच वेळेला अज्ञानामुळे कर्तृत्वाचा लोप करते, कर्तृत्वाला तिरोहित करते. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, अरे एवढं लहान मूल कसं काय गोवर्धन, त्याला काय अवतार आहेत म्हटलं की ते काहीही करू शकतात, आणि ते काहीही करू शकतात हे आम्ही गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. आम्हाला वाटतं अवतारात काही करता येतं, काही खपून जातं, काही केलं तरी त्याचं काही फार मानायचं नसतं, त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष द्यायचं नसतं. अवतार संकल्पना स्वीकारण्याच्या मागचा हा एक थोडासा वेगळा दृष्टिकोन आपण तपासून पहा. हा आपला दोष आहे, हा आपला दोष आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तृत्व त्याच्यामुळे तिरोहित होतं ना, झाकलं जातं ना. शिवाजी महाराजांना अवतार मानल्यामुळे त्यांनी जे जे काही केलं, अरे हे काही सामान्य माणसाचं काम नाही, हे बरोबर आहे, पण त्यांनी जे प्रयत्नातून केलं, त्यांनी जे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, त्याच्याकरता अहोरात्र त्याचा ध्यास घेतला गेला. त्याच्याकरता त्यांनी कशाकडेही लक्ष दिलं नाही, आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही, आपल्या सुखाकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त स्वराज्याची भावना होती, आणि ते स्वराज्य आकाराला यावं याच्याकरता दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस असं करून शिवाजी महाराज परकीयांबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर लढत 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 आज आपल्याला या अवस्थेमध्ये आणून ठेवतात. हे त्यांचं कर्तृत्व फक्त त्यांचा अवतार मानलं की लोप पावतं. अवतार संकल्पना आध्यात्मिक आहे, चांगली आहे, पण तरी सुद्धा तिच्याकडे बघण्याची दृष्टी जर अशी असेल तर ते योग्य होणार नाही. म्हणून रामचंद्र प्रभूंना समाजासमोर आणताना वाल्मिकी रामायणाने एकदम अवतार रूपात आणलंच नाही, पहिल्यांदा आणलं ते नररूपातच आणलं. हा माणूस आहे, सांप्रत काळामधला हा माणूस आहे की जो गुणसंपन्न आहे, आणि गुणसंपन्न माणूस आहे असं माणसाला कळलं की मग त्याच्या गुणाचा आविर्भाव झाल्यानंतर, त्याच्या गुणातून त्याला झालेला लाभ कळाल्यानंतर मग माणूस म्हणतो चला हे गुण आपल्या ठिकाणी असले पाहिजेत बाबा. अवतार म्हटलं की गुणांच्या प्राप्तीकरता मनुष्य प्रयत्न करत नाही. मनुष्य म्हणतो आपण काय अवतार आहे काय, ते गुण आपल्यामध्ये येतील काय, शक्यच नाही, कशाला प्रयत्न करा, तो अवतार आहे शेवटी. पण माणूस आणि गुणसंपन्न माणूस म्हटलं की मग त्याच्याकडे बघून हे गुण आपल्या ठिकाणीही यावेत अशा पद्धतीचा प्रयत्न कुठेतरी केला जातो.
याच्याकरता म्हणून रामचंद्र प्रभूंचं चरित्र अशा मानव रूपामध्ये आपल्या समोर वाल्मिकी रामायणाने मांडलं. कुठेतरी ते गुण आपल्या ठिकाणी आले पाहिजेत. खरं म्हणजे भक्तीचा विचार करत असताना मधुसूदन सरस्वतींनी ज्या पद्धतीनं हा सगळा विचार मांडलाय तो जर आपण केला तर आपल्याला पटकन लक्षात येईल मी काय म्हणतो ते. मधुसूदन सरस्वतीने आपल्या ठिकाणी भक्ती निर्माण व्हावी याच्याकरता ज्या काही गोष्टी आपल्याला 11 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भागवतामध्ये आलेल्या नारदांच्या चरित्राला अनुसरून मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनामध्ये या 11 गोष्टींचा उल्लेख केलाय. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धात तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्तिः स्वरूपादिगतिस्ततः प्रेम वृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवत धर्मनिष्ठा अतः स्वस्मिन् तद्गुणशालिता. हा जो गुण सांगितलाय, हे जे भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलंय किंवा आपल्याला भक्ती प्राप्त व्हावी याच्याकरता म्हणून जे काही करायला सांगितलंय त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा विचार आहे. स्वस्मिन तद्गुणशालिता, त्यांचे गुण आपल्यामध्ये यावेत याचा प्रयत्न करणं. भक्ती उदित होण्याकरता हे एक महत्वाचं कारण सांगितलंय. ज्ञानोबारायांना बघितल्यानंतर आपल्याला काय वाटलं पाहिजे? ज्ञानोबारायांसारखी भक्ती करता यावी, तुकोबारायांसारखी भक्ती करता यावी, नामदेवरायांसारखं प्रेम भांडारी होता यावं असं आपल्याला वाटलं तर गैर नाही, उलट तसं वाटलंच पाहिजे. पण नुसतं वाटून ते काय बाबा अवतार होते आपल्याला काय जमणार आहे असं म्हणून चालणार नाही. त्यांचे गुण आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा भक्ती प्राप्त करून घेण्याचा एक उपाय म्हणून आपल्याला मधुसूदन सरस्वती सांगतात. भक्ती प्राप्त करून घ्यायची ना, भक्तिप्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे ना, मग संतांच्या ठिकाणी जे जे गुण दिसतात ते आपल्या ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न तरी सुरू केला पाहिजे. ते गुण येतील न येतील नंतरचा प्रश्न आहे, पण ते गुण आपल्या ठिकाणी आले पाहिजेत याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा विचार जाता जाता सांगून जातो. अवतार महत्वाचा असतो हे सगळं जरी खरं असलं तरी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेवराय आदी संत महात्म्यांचा अवतार आहे. हा अवतार, या अवतारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी त्याच गोष्टी केल्या आहेत ज्या तुम्हाला आम्हाला करता येणं शक्य आहे. तुम्हाला आम्हाला करता येणं अशक्य आहे असं ज्ञानोबारायांनी काहीच केलं नाही. भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद बोलवणं ह्या गोष्टी सोडून द्या, या लीला म्हणून आपण आता बाजूला ठेवू, कारण त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा परिचय नाही आहे. अनेक वेळेला आपण हे सांगतो की भिंत चालवले म्हणून ज्ञानोबाराय मोठे झाले नाहीत, ज्ञानोबाराय मोठे आहेत म्हणून त्यांची भिंत चालली. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानोबाराय मोठे होत नाहीत. रेड्यामुखी वेद बोलवला म्हणून ज्ञानोबारायांचा कुणाला झालं? हे जे अभिमानानं आपलं ज्ञान झाकून बसले होते त्यांच्याकरता या सगळ्या चमत्कृती त्यांना कराव्या लागल्या. पण जो सामान्य मनुष्य आहे, जो साधारणपणानं तटस्थतेनं काही भूमिका बघू शकतो, अशा माणसाकरता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी कधीही अशा अलौकिक घटना आपल्या जीवनामध्ये केल्या नाहीत. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना परमात्म प्राप्ती करता कोणत्याही साधनांचा निर्देश आवश्यक म्हणून सांगता आला असता, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुमचा माझा विचार करून फक्त हरिमुखे म्हणा हेच आपल्याला सांगितलंय. त्यांनी हे नाही सांगितलं की तुम्ही जागेवर बसत जा, तुमची कुंडलिनी जागी करत जा, मग ती कुंडलिनी अशी जागी होईल, मग तुम्हाला असा अनुभव येईल, मग भ्रूमध्यामधल्या असणाऱ्या त्या अमृताच्या तळ्याला ती धक्का देईल, मग आपल्याला अमृत स्वरूपता हे नाही सांगितलं ज्ञानोबारायांनी. तुम्हाला आम्हाला जे करता येतं तेच संत महात्मे बोलतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सगळ्यांना काय जमतं? मुखानं भगवंताचं नाम जमतं ते करा. उगीच योग साधनेच्या मागे लागू नका, उगीच हठयोगाच्या मागे लागू नका. ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होणं शक्य आहे असं वाटत नसेल, हरकत नाही, त्याच्या नादाला लागू नका. नामस्मरण एवढं तर आपल्याला सगळं करता येतं ना, सगळ्यांना करता येतं ना. मग संत महात्मे, तुकाराम महाराज आपल्याला नामस्मरण कसं करावं हे दाखवण्याकरताच अवताराला येतात. असं नामस्मरण करायचं असतं, असा देहभाव विसरायचा असतो, वेळा काळाचं भान न ठेवता असं रामकृष्णारी म्हणायचं असतं. याच्यावरच, याचाच आश्रयाने राहावं लागतं हे दाखवण्याकरता संतांचा अवतार झाला. देवाच्या अवतारामध्ये रामचंद्र प्रभू हा एकमेव अवतार असा आहे. वैलक्षण्य सांगण्याकरता सांगतो, रामचंद्र प्रभू हा एकमेव अवतार असा आहे की या अवतारामध्ये रामचंद्र प्रभूंनी
कोणत्याही पद्धतीनं सामान्य माणसाला जे करता येत नाही ते केलेलं नाही. जिथं जिथं चमत्कृती निर्माण झालेल्या दिसतात तिथं तिथं रामचंद्र प्रभूंचा आचार आपण पहा ना. या रामचरित्रामध्ये जिथे जिथे चमत्कृती दिसतात आपल्याला तिथं तिथं रामचंद्र प्रभूंचा आचार पहा. आपण काल परवा बोलून आलो, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली आपल्याला समर्थ सांगतात. शिळेतून अहिल्याचा उद्धार केला, किंवा शीलवत जी पडली होती, शीलावत जी पडली होती, तिला रामचंद्र प्रभूंनी मुक्त केलं. पण ते करत असताना त्याला पाय लावला आणि असं झालं, असं नाही. मग रामचंद्र प्रभूंनी नमस्कार केला. तुम्हाला आम्हाला अपेक्षित असणारी आणि तुमच्या आमच्या जीवनाची कृतार्थता करणारी एक अंतःकरणातली विनम्र भावना कशी असावी, नम्रता कशी असावी, हे शिकवण्याकरता ज्ञानोबारायांनी लगेच नमस्कार केला. तुम्हाला आम्हाला जे जमत नाही ते ते रामचंद्र प्रभूंनी केलं नाही. नतमस्तक व्हा हे आम्हाला शिकवलं. सेतुबंधन झालं. रामचंद्र प्रभूंनी असं सांगितलं का चला माझ्या नावाने दगड टाका तो तरेल म्हणून? नाही, रामचंद्र प्रभूंनी असं काही केलं नाही. नलनीलानी काय करायचं ते केलं. रामचंद्र प्रभू चमत्कार दाखवण्याच्या भानगडीमध्ये पडले नाही. या सगळ्या गोष्टीचा बारकाईने आपण विचार केला तर आपल्याला हे कळून येईल की रामचंद्र प्रभू हे अवतार जरी असले तरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आदर्श रूपानं धर्म रूपानं करता येतील त्याच गोष्टी करून दाखवण्याकरता रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये पाहता येतात. झालं, आपला कथाभाग असा चालू आहे की सुग्रीवाकडे रामचंद्र प्रभू आलेले, सुग्रीवाचं राज्य त्याला प्राप्त करून दिलेलं आहे. सुग्रीव आपल्या राज्य प्राप्तीनंतर पुन्हा आपल्या विषयभोगामध्ये पुन्हा गुंतून गेलेला आहे. त्याला आपल्या कर्तव्य कर्माचं भान राहिलेलं नाही. जो सुग्रीव रामचंद्र प्रभूंना म्हणतो आहे की आपण एकमेकांना मदत करू, तुम्ही मला माझं राज्य मिळवून द्या, मी तुम्हाला तुमची पत्नी शोधण्याच्या कार्यामध्ये मदत करतो, असं म्हणणारा जो सुग्रीव, त्याला राज्य मिळालं की त्याला आपण रामचंद्र प्रभूंना दिलेल्या शब्दाचा विसर पडला. विचार करून आपण पहा, सत्ता आल्यावर माणसं बदलतात. आश्चर्य वाटायचं काय कारण आहे? काय कारण? सत्ता प्राप्त झाली की माणसांच्या विचारामध्ये परिवर्तन होतं. सत्तेपूर्वी जी माणसं ज्या पद्धतीनं बोलत असतात, सत्ता प्राप्त झाल्यानंतर ती माणसं तसंच बोलतील याची शाश्वती देता येत नाही. आणि आतापर्यंतचा आपला स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघितला तर माणसं तसं बोलतच नसतात याची आपल्याला खात्री आहे. असं झालं की नाही? झालं. बोललेला माणूस वागत नाही. आपल्याला पुष्कळ वेळेला याचे अनुभव आहेत. सत्ता मिळाली, सुग्रीव बदलला, त्याला आपण दिलेल्या शब्दाचं भान राहिलं नाही, विसर पडला. मग रामचंद्र प्रभूने बाकी सगळे उपाययोजना केले, त्याला भानावर आणलं. लक्ष्मण रागावला, तारेने त्याला समजावलं. मग सुग्रीव, मारुतीराय वगैरे सगळ्यांना घेऊन आले. आल्यानंतर त्यांनी रामचंद्र प्रभूंची क्षमा मागितली. लक्ष्मण त्याला बोलले, पण रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे बाबा, पश्चाताप झाला ना, आता त्याला बोलून काही उपयोग नाही. ज्या वेळेला त्याला बोलणं अपेक्षित होतं त्यावेळेला आपण बोललो, आता तो मदती करता आला ना, आता त्याला बोलू नये. माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला क्रोध हा विशिष्ट कारणापुरता जरी निर्माण झालेला असला आणि ते कारण संपून गेलेलं असलं तरी क्रोधाची भावना मात्र कारणाबरोबर संपत नसते. तो क्रोध अंतःकरणामध्ये राहतो, त्याची बीज राहतात आणि त्याचे पडसाद नंतरच्या मानवी जीवनामध्ये उमटत असतात. थोडंसं वेगळ्या अर्थाने उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कुंभार आहे, तो मडकं तयार करण्याकरता माती तयार करतो, ती चाकावर ठेवतो आणि चाकाला गती देतो. ते चाक फिरवण्याचा तो फिरवतो. कशा करता फिरवतो? तर घट निर्माण करायचा, मडकं निर्माण करायचं म्हणून तो चाकाला गती देतो. गती दिल्यानंतर मग पाण्याचा हात वगैरे लावून ते मडकं व्यवस्थित सुबद्ध करतो, त्याला आकार देतो आणि आकार दिल्यानंतर मग ते मडकं त्या मनासारखं झालं की मग त्या चाकावरून खाली काढतो. आता चाकावरून मडकं खाली काढल्यानंतर त्याचं काम झालं की नाही? झालं. त्यांनी चाकाला गती कशा करता दिली होती? मडकं बनवण्याकरता. मडकं बनलं ना? बनलं. मडकं चाकावरून खाली काढलं तरी चाक मात्र पुढे फिरत राहतं.
तसं क्रोधाची व्यवस्था आपल्या जीवनामध्ये अशी आहे, ज्या कारणाकरता आपण क्रोध करत असतो, क्रोधानं किंवा अन्य कारणाने ते कार्य संपन्न झालं तरी सुद्धा आमच्या अंतःकरणामधली क्रोधाची भावना तत्क्षणी संपत नसते. ती थोडीशी बाधित अनुवृत्तीनं आमच्या चित्तामध्ये राहतेच राहते. त्याचा कुठेतरी असर राहतो. त्याचे प्रतिध्वनी आमच्या जीवनावर कुठेतरी उमटतच राहतात. एखादा माणूस रागवला, मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागावला, खूप चिडला, खूप रागावला. मुलालाही वाटलं बाबा म्हणतात ते बरोबर आहे. मुलगा लगेच अभ्यासाला बसला. अभ्यासाला बसल्यानंतर आता ज्या कारणाकरता बाप रागावला ते कारण सिद्ध झालं. मुलगा अभ्यासाला बसला की नाही? बसला. मग मुलगा बसल्यानंतर आई म्हणते, अहो झालं, तो बसलाय आता अभ्यासाला, चला बरं तुम्ही 2 घास खाऊन घ्या, आता काम झालंय, तो तू मध्ये बोलू नको. आता तिच्यावर रागवण्याचं काय कारण आहे? पण होतं काय की क्रोधाचं काम झाल्यानंतरही क्रोध आपलं अस्तित्व ठेवू नये. क्रोधाचं काम झाल्यानंतरही कामाचं असं नाहीये. बघा, मी थोडा फरक सांगतो याच्यातला. कामाचं काम ज्या कारण आपल्या चित्तामध्ये निर्माण झालेला काम, मला काम म्हणजे आपण एखाद्या विषयाची अपेक्षा, वासना, काही म्हणा, आपण एखादी गोष्ट मला मिळवायची आहे, माझ्या घरामध्ये एखादी वस्तू मला आणायची आहे, एखादा दागिना आणायचा आहे, माझ्या मनामध्ये त्या दागिन्याबद्दल, त्या वस्तूबद्दलचा काम निर्माण झाला. काम निर्माण झाल्यानंतर जेव्हा मला ती वस्तू प्राप्त होते तेव्हा त्या वस्तूबद्दलचा काम माझा गेला की नाही? गेला. मग मला 2 मिनिटं का, लगेच मग दुसऱ्या क्षणी वाटू शकतं आता दुसरं, असं वाटू शकतं. काम पुन्हा वेगळ्या पदार्थाच्या संबंधानं निर्माण होऊ शकतो, पण त्याच पदार्थाच्या संबंधानं काम अंतःकरणामध्ये राहत नाही. ज्या वस्तूची कामभावना अंतःकरणामध्ये असते, त्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये त्या वस्तूबद्दलची कामभावना निवृत्ती होते. पण ज्या क्रियेबद्दल, ज्या व्यक्तीबद्दलचा क्रोध अंतःकरणामध्ये निर्माण झालेला असतो, ती व्यक्ती आपल्याला अनुकूल झाल्यानंतरही क्रोध त्याच व्यक्तीबद्दलचा अंतःकरणामध्ये शिल्लक राहतो. कामक्रोधाचा विचार करताना बघा काय होतं ते. सुग्रीवावर लक्ष्मण रागावले. सुग्रीव विषयामध्ये गुंतला होता, त्यांचं रागावणं बरोबर होतं. मारुतीरायांनी समजावल्यानंतर पुन्हा लक्ष्मण रागावले. लक्ष्मणाच्या टणत्काराला घाबरून धनुष्याच्या सुग्रीवानी तारेला लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मण तारेलाही रागावले. तारेने त्यांना समजावलं. सुग्रीव येतोच आहे म्हणून वेळ काढला. पाठोपाठ सुग्रीव आले, क्षमा मागितली, लक्ष्मणाची क्षमा मागितली आणि आता आपण कार्याला प्रवृत्त होऊ हे सांगितल्यानंतरही लक्ष्मण त्याच्यावर रागावला. हा क्रोधाची भावना मोठी विचित्र असते. क्रोधो हि शत्रु प्रथमो नराणाम देहस्थितो देह विनाशनाय यथास्थितो काष्ठगतो हि वह्निः स एव वह्निर्दहते शरीरम. क्रोधो हि शत्रु प्रथमो नराणाम. क्रोध हा माणसाचा पहिला शत्रू आहे. का शत्रू त्याला म्हणायचं? कारण क्रोध जिथं राहतो पहिल्यांदा तिथलाच घात करतो. देहस्थितो देह विनाशनाय. कशा पद्धतीनं? यथास्थितो काष्ठगतो हि वह्निः स एव वह्निर्दहते शरीरम. अग्नी हा लाकडामध्ये राहतो. लाकडाच्या घर्षणातून तो अग्नी लाकडातून प्रकट झाला की प्रकट झालेला अग्नी दुसऱ्याला नंतर पेटवेल, पण पहिल्यांदा ज्या लाकडात तो प्रकट झाला त्या लाकडाला तो जाळेल. म्हणून आपल्या मराठीत एक म्हण आहे, राग खाई आपल्याला आणि संतोष खाई दुसऱ्याला, असं म्हणतात. आपला क्रोध आपल्यालाच त्रास देत असतो. आपण एखाद्यावर खूप रागावलो, खूप पराकोटीची चीड आली, आपण त्याच्यावर खूप रागावलो, आपल्या क्रोधाचा त्याच्यावर काय परिणाम होईल हा नंतरचा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपलं बीपी वाढेल हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी निर्माण झालेला क्रोध पहिल्यांदा आपला घात करतो आणि मग दुसऱ्याच्या संबंधानं विचार करायला लागतो. म्हणून देहस्थितो देह विनाशनाय. ज्या देहामध्ये राहतो त्या देहाचाच तो घात करतो. क्रोध मोठा विचित्र आहे. लक्ष्मण रागावले. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, झालं ना, आता तो आलाय ना मदतीला, जाऊ म्हणतोय ना, आता त्याच्यावर रागवलास तर पुन्हा तेच होईल, पुन्हा त्याला नाराजी वाटेल. आता आलो ना मी, आता काम सुरू करायचंय ना, झालं, माझी चूक झाली, मी क्षमा मागितली, आता काय परत, असं म्हणून जर सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये पुन्हा नैराश्य आलं तर रामचंद्र प्रभू म्हणाले, लक्ष्मणा बास, आता बोलू नकोस त्याला.
लक्ष्मणाने सांगितलं ठीक आहे. मग 4 दिशेला 4 दूत पाठवले, दक्षिण दिशेला आपले सगळे मुख्य सेनापती पाठवले. वेगवेगळ्या दिशांना जाऊन हे सगळे वीर थकले. दक्षिण दिशेला निघालेले मात्र हे सगळे इथपर्यंत येऊन थांबले. दक्षिण दिशेला जेव्हा हे सगळे मुख्य जे सेनापती वीर 11 जण होते हे जेव्हा निघाले तेव्हा सुग्रीवानी सांगितलं तुम्ही सगळे मिळून दक्षिणेला जा. सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे चला चला म्हणून सगळे निघाले. मारुतीराव एकटे मागे थांबले. बुद्धिमतां वरिष्ठम. मी पुन्हा एकदा आपल्याला कालही बोललो, आजही बोलतो, मागेही बोललो, पुढेही बोलत राहील. संत वाङ्मय आम्हाला बाकी काय शिकवतं काय शिकवत नाही, आम्ही किती धर्मप्रवृत्त होतो, आम्ही किती नामजप करतो, आम्ही किती वेदांताचा अभ्यास करतो, या सगळ्या गोष्टी या रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, ज्ञानेश्वरी गाथा, संत वाङ्मय असो, दासबोध असो, हे ग्रंथ आम्हाला तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही नामस्मरण करा हे सांगतात. हे ठीक आहे. तुम्ही देवाची भक्ती करा हे सांगतात, मान्य आहे. तुम्ही तत्वज्ञान प्राप्तीचा विचार करा, तत्वज्ञान समजावून घ्या, त्याचा अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा सांगतात, बरोबर आहे. भगवंताचं ध्यान करा हे सांगतात, हे बरोबर आहे. हे एका बाजूला जरी सगळं खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला एक महत्वाचं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं, ते आपण केलं पाहिजे या सगळ्या सद्ग्रंथांच्या संबंधानं. ते म्हणजे हे ग्रंथ आपल्याला देवाची प्राप्ती करून देतील न देतील, आपल्याला होईल न होईल नंतरचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं हे ग्रंथ आम्हाला विचार कसा करावा हे पहिल्यांदा शिकवतात. माणूस चांगला विचार करायला लागला की त्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज राहत नसते. त्याचा सुनियोजित विचार, विशेष किंवा योग्य विषयाच्या आलंबनाने केला गेलेला विचार, तो विचारच त्याचं जीवन घडवतो. बाकी कोणत्या गोष्टी फार महत्वाच्या नाही आहेत. अरे मनुष्य सुविचारी झाला, विचारी झाला की तो नामस्मरण करणारच आहे. तू नामस्मरण कर हे जेव्हा संत महात्मे आपल्याला सांगतात तेव्हा फक्त राम 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 आपण म्हणावं अशी त्यांची अपेक्षा नसते. तुकाराम महाराजांचं वचन काय आहे? सारासार विचार करा उठा उठी. काय विचार करा? नाम धरा कंठी विठोबाचे. बरोबर आहे. म्हणजे सारासार विचार झाला की कंठामध्ये विठोबाचं नाम येणारच आहे, हे तुकोबारायांना माहिती आहे ना. विचार न करता करावं लागणारं नामस्मरण जबरदस्तीनं करावं लागतं आणि विचारातून आलेलं नामचिंतन हे सहजतेनं होतं. भक्ती सहज असावी, जबरदस्तीनं नसावी. जबरदस्तीनं परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. उपनिषद का बोलतं? अरे नुसती प्रवचन ऐकून आत्मा प्राप्त होत नाही, नुसती चांगली बुद्धी असली म्हणून आत्मा प्राप्त होत नाही. खूप काही ऐकत गेलो, सारखं ऐकणं ऐकणं ऐकणं, ही कथा ती कथा, ते कीर्तन ते प्रवचन, असं नुसतं ऐकत गेलो, आत्मा आपल्याला प्राप्त होत नाही. मग आपल्याला विचाराची सवय लागली पाहिजे. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. हा विचाराचा परिणाम ज्ञानोबराय बोलून दाखवतात. आपण विचार केला पाहिजे. मारुतीराव मागे थांबले. माझा मुद्दा हा चाललाय. कशा करता? एखादं कार्य हातात घेतल्यानंतर कार्याचा सर्वांगीण विचार कसा करावा लागतो हे मारुतीराव आपल्याला पुन्हा पुन्हा शिकवत राहतात. आपल्याला एखादं काम करायचं आहे. आता आपण इथे आलो, इतका मोठा उत्सव इथे केला. कालही मी बोललो, इथे उत्सव करायचा म्हणजे आपण आलो, इथे बसलो, मंडप घातला, मंडपामध्ये बसलो आणि कथा सुरू झाली. नाही, याच्या मागे फार विचार करावा लागतो. खूप विचार करावा लागतो. काय काय अडचणी येण्याची शक्यता आहे, तिथे गेल्यानंतर कशाने आपलं अडण्याची शक्यता आहे, आपल्याला इकडून काय बरोबर तिथं नेता येईल, तिथं नेलेलं तिथं जाऊन वाया तर जाणार नाही ना, तिथलं वातावरण कसं आहे, सगळं बघावं लागतं. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर जेव्हा स्वारी केली तेव्हा शिवाजी महाराज गेले, स्वारी करून त्याची बोटं कापून परत आले, असं नाही घडलंय. आपण कोणत्या काळामध्ये लाल महालावरती आक्रमण करावं हे शिवाजी महाराजांनी आधीपासून ठरवलं होतं. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं त्यावेळेला रोजे चालू होते.
आणि शिवाजी महाराजांना हे लक्षात आलं की हे रोजे जेव्हा चालू आहेत, दिवसभर उपवास करून जेव्हा सूर्यास्तानंतर हे जेवतात, त्याच्यानंतर दिवसभर थकलेले असतात, पोटात जेवण केलं की यांना गाढ झोप लागते आणि त्यावेळेला आपला डाव आपल्याला साधायचा आहे. विचार आहे का नाही मला सांगा? हातात घेतलेलं काम पूर्ण करायचं असेल तर त्याच्या होणाऱ्या परिणामांचा जसा विचार करावा लागतो, तसं त्या कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचाही विचार करावा लागतो. काय अडचणी येण्याची शक्यता आहे? आम्ही प्रवासाला निघालो, आम्हाला सांगितलं गेलं, बाबा हे तुमचं तिकीट, हे असं असं, हे तुमचं ओळखपत्र, ते तुमचं तुम्ही बरोबर ठेवा. प्रवासाला निघालो. आता प्रवासाला निघाल्यानंतर आम्हाला तिकीट मिळालेलं आहे, आता आमचा प्रवास सुखकर होणार आहे, आमच्याजवळ आमचं ओळखपत्र आहे, एवढाच विचार करून चालत नाही. आमचं ओळखपत्र जर खोटं असेल तर प्रतिबंध आहे की नाही? किती जणांना त्याचा त्रास झाला? फक्त त्या व्यक्तीला झाला नाही, व्यक्ती बरोबर असणाऱ्यांना त्याचा त्रास होतो, त्या कार्याचं नियोजन करणाऱ्यांना त्याचा त्रास होतो, आणि ज्या आध्यात्मिक कार्याकरता आपण चाललेलो आहोत त्या सद्विचारांना आणि सात्विक मनोवृत्तीला त्याचा त्रास होतो. खोटं वागायचं कशा करता? मी अनेक वेळेला कीर्तनामधून, प्रवचनांमधून, विनोदानं हे सांगत आलोय. आळंदी पंढरपूरला आम्ही जातो, आम्ही वारकरी आहोत, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आम्ही एकादशीचं व्रत करतो, आम्ही सात्विक आहोत, आम्ही वारकरी आहोत, ज्ञानेश्वरी वाचणारे लोक आहोत, असं म्हणून ज्या आळंदी पंढरपूरला जाऊन आमची सात्विकता आम्ही सिद्ध करत असतो, तिथं जातानाच वय झालेलं नसताना खोट्या पासवर जातो. कोणत्या आध्यात्मिक विचाराचं लक्षण आहे? कसं जमणार? बरं, हा खोटेपणा करून जे काही 5, 10, 15, 20, 25, 50, 100 रुपये वाचायचे, ते 100 रुपयांनी आमचं जीवन काही अंबानीच्या बरोबर जाणार आहे काय? ते 100 रुपये वाचवून आम्ही काय या भारत देशातले सगळ्यात मोठे कारखानदार होणार आहोत काय? माणसाने खरं वागावं, सगळा परमार्थ तिथं संपतो. तुकाराम महाराज बोलतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही फक्त खरं वागा, देव तुमच्या घरी चालत येईल. कशाला वेगळा परमार्थ करता? मी का बोलतो लक्षात घ्या. मला दोष दाखवायचा नाही, झालं, होऊन गेली घटना, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काय दंड भरावा लागला असेल, भरला असेल लोकांनी, मला त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही. माझं म्हणणं त्या वृत्तीबद्दल आहे, त्या घटनेबद्दल नाही आहे. माझं बोलणं त्या वृत्तीबद्दल आहे. ही वृत्ती आम्ही का ठेवावी आमच्या अंतःकरणामध्ये? हा प्रतिबंध येईल याची कल्पना आम्ही केली नव्हती, म्हणून आम्ही फसलो. अनेक वेळेला अरे शेवटी अनुभवातूनच शहाणपण येतं ना. मी साधं उदाहरण देतो. एखादी गृहिणी चुलीवर दूध ठेवते. आता चुलीवर दूध ठेवताना जी अनुभवी आहे, ऐका, त्या घरातली म्हातारी बाई आहे, जिने काही 50 वर्ष हा प्रपंच केलाय. नवीन आलेल्या सुनेला ती म्हणते, जरा चुलीवर दूध ठेव ग. सूनबाई दुधाचं भांड घेते, चुलीवर ठेवते. सासू तिला काय सांगते, अगं नुसतं चुलीवर दूध ठेवलंस, तिथं चिमटा ठेव बाजूला. आता सुनेला कळत नाही, अजून दूध तापायचंय, थंड भांड आहे, चुलीवर ठेवण्याकरता चिमटा कशाला पाहिजे. पण सासूला ते माहिती असतं, ज्या वेळेला दूध उतू जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला चिमट्याची शोधाशोध करेपर्यंत दुधाने अग्नी जवळ केलेला असतो. हा प्रतिबंध नंतर येऊ नये म्हणून शहाणी सासू तिला सांगते, चिमटा जवळ ठेव. हे कशामुळे कळलं? अनुभवातूनच कळलं. येणारा कुठलंही क्षुल्लक कार्य असेल, आम्ही कुठेही जात असू, आंघोळीला जाताना बरीच माणसं आपला टॉवेल बाहेर विसरून जातात. किती क्षुल्लक घटना आहे. पण आंघोळ झाल्यानंतर आपल्याला अंग पुसायचं आहे, हा प्रतिबंधामध्ये येऊ शकतो. ही विचाराची सवय आम्ही का नाही लावून घेतली? किती साधी गोष्ट आहे. रामायणातून मला वाटतं एवढंच शिकावं की आंघोळीला जाताना टॉवेल बरोबर न्यावा. बस संपलं. माझ्या दृष्टीने रामायण आपल्याला कळलं. आपल्याकडून घडणाऱ्या सामान्यातल्या सामान्य क्रियेचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. एवढं जरी आपल्याला रामायणातून घेता आलं तरी रामायण आपल्याला कळलं म्हणायला हरकत नाही. रामायणाचा बोध आपल्याला झाला. आपण काय करतो आहोत आणि या करण्यामध्ये काय प्रतिबंध येण्याची शक्यता आहे, आपण काय बोलतो आहोत, या बोलण्यामध्ये काय अडचणी येण्याची, काय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे,
आपण कुणाला काहीतरी एखाद्याच्या संबंधानं बऱ्याच वेळेला आपण उपकार करायला जातो, पण तो अपकार म्हणून सिद्ध होतं की नाही? माणूस म्हणतो मी तुमच्या भल्याकरता करत होतो आणि तुम्हालाच त्याचा गैरसमज झाला, म्हणतो की नाही? माझ्या मनात तुमचं भलं करावं असं होतं, मी तुमचं भलं करायला चाललो आणि तुम्ही माझ्यावरच ओरडता. माणूस म्हणतो ना असं. का म्हणतो? कारण हा त्याचं भलं करायला चाललाय, हा याच्या दृष्टीनं, हे भलं करण्यामध्ये त्याच्या दृष्टीने काय अडचणी येणार आहेत याचा विचार त्यांनी केला नाही. एवढंच आहे. प्रत्येक कर्म करताना घेतलेलं कार्य, हातात घेतलेलं कार्य पूर्णतेला नेताना माणूस पहिल्यांदा हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला किती आनंद होईल याचा विचार करतो, पण या कार्यामध्ये किती प्रतिबंध अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे याचा विचार सर्वप्रथम करत नाही. सर्वप्रथम करत नाही. मी अशी कितीतरी उदाहरणं सांगेन. उदाहरणं ती अनेक सांगता येतील, मुद्दा तोच आहे. मारुतीराय मागे थांबले. सगळ्यांना सांगितलं तुम्ही दक्षिणेकडे निघा. सगळे निघाले. नल, नील, जांबुवंत, अंगद, एक नाही अनेक जण, 11 आणि त्यांच्या बरोबरच सैन्य सगळे निघाले. मारुतीराय मागे थांबले. मारुतीराय रामचंद्र प्रभूंकडे गेले. रामचंद्र प्रभूने विचारलं, काय मारुती तू पण निघालास? हो म्हणे, मला दक्षिण दिशेला जायला सांगितलंय. ठीक आहे, बघा शोधून या, तुम्हाला यश मिळो. रामचंद्र प्रभूंनी आशीर्वाद दिला. मारुतीराय म्हणाले, नुसत्या तुमच्या आशीर्वादानं यश मिळत नाही. मग यश मिळवायचं असेल तर आपल्या वाडवडिलांचे, भगवंताचे जसे आशीर्वाद, संतांचे जसे आशीर्वाद लागतात, आपले प्रयत्न जसे कारणीभूत असतात, तसं आशीर्वाद आणि प्रयत्न यांना जोडण्याकरता काही विचार लागतो. तो घेऊन तुमच्याकडे आलोय. रामचंद्र प्रभू म्हणाले, बोल ना, काय काय म्हणायचं, काय तुला विचार, काय विचारायचं आहे? मारुतीराय म्हणाले, देवा पूर्वेकडे ज्यांना पाठवलं ते गेले, पश्चिमेकडे ज्यांना पाठवलं ते गेले, उत्तरेकडे ज्यांना पाठवलं ते गेले, दक्षिणेकडे आम्हाला जायला सांगितलंय, आम्ही निघालो आहोत. बरं, मग मारुतीरायने देवाला विचारलं, देवा आम्ही जाऊ, सीता शोधून आणा, सीतेचं संशोधन करा असं तुम्ही सांगितलंय, आमच्या मालकांनी, सुग्रीवानी आम्हाला सांगितलंय, हे खरंय, पण अडचण ही आहे की आमच्यापैकी कुणीच सीता पाहिली नाही, आम्ही शोधायची कुठं? हे कुणालाच कळलं नाही. हे मारुतीरायांना कळलं की जिच्या शोधना करता आपण चाललेलो आहोत तिला आपण कधी बघितलंच नाही, तर शोधायचं कसं? ही सीता आहे, कोणत्याही बाईकडे बघून ही सीता म्हणून उचलून आणता येईल काय? उचलून आणता येईल? आणता येणार नाही. मग सीता काळी का गोरी का चपटी का नकटी, कुणी बघितली? कशी आहे? कशी आहे कुणाला माहिती? कारण सीतेच्या अपहरणानंतर सुग्रीवाचा आणि रामचंद्र प्रभूंच्या भेटीचा प्रसंग आहे. सुग्रीवानी सुद्धा सीता पाहिली नाही, ना मारुतीरायांनी पाहिली, आणि हे तर म्हणतात तुम्ही शोधून आणा. तर कशी शोधायची? त्याला काहीतरी पाहिजे का नाही? काही ओळख देख पाहिजे का नाही? किती आश्चर्य असेल, 4 दिशांना पाठवलेल्या कुणालाही हे कळू नये का की आपण जिला शोधायला चाललो ती कशी आहे? कुणालाही हा विचार सुद्धा मनात येऊ नये. बरं, आपणही इतक्या वेळेला रामायण ऐकलं, आपल्याला तरी हे लक्षात आलं काय की असं कुणीच का विचारलं नसेल? वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळे सेनापती पाठवले, ते सेनापती म्हणून घेतात, हुशार म्हणून घेतात, आणि त्यांच्यापैकी एकालाही असं वाटू नये की जिला शोधायला आपण चाललेलो तिची आपल्याला ओळख नाही, तर काय आहे, कशी, एकदा बघावं तरी म्हणून. कोणी बघितलं नाही. मारुतीराय थांबले. मारुतीरायांनी देवाला विचारलं, कारण हा प्रतिबंधाचा केलेला विचार आहे. तिथं गेल्यानंतर अरे एखादी राक्षसीण पहिल्यांदाच भेटली आणि मारुतीरायांनी तिला उचलून आणलं, घ्या देवा तुमची सीता. राक्षसीण. मारुतीरायांनी प्रतिबंधाचा विचार केला. तिथं गेल्यानंतर शोधायचं कोणाला? शोधायचं कोणाला? का ते विचारायला परत यायचं? तिथे गेल्यानंतर तिथं समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर, लंकेला गेल्यानंतर तिथं सगळ्या बायका बघायच्या. अरे सीतेचं एवढं वर्णन ऐकून सुद्धा लंकेत गेल्यानंतर मारुतीराय 2दा फसलेत. एकदा रावणाच्या बायकोला सीता म्हणून फसलेत आणि एकदा इंद्रजिताच्या बायकोला सीता म्हणून फसलेत. 2 वेळेला इंद्रजिताच्या बायकोला सीता म्हणून फसल्याचं वर्णन भावार्थ रामायणात आहे, आणि मंदोदरीला सीता म्हणून फसल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणात येतं. म्हणजे
दोघांचे दोन असतील पण दोन वेळेला फसले ही गोष्ट नक्की आहे. प्रतिबंधाचा विचारच केला नाही. का तिथे गेल्यानंतर परत येऊन विचारायचं. त्या बादशाह आणि बिरबलाची गोष्ट सांगतात ना, ते एके दिवशी बेगमने आपल्या नवऱ्याकडे बादशाहकडे सारखं भुणभुण लावलं. तुम्ही सारखं बिरबलालाच काम देता, त्यालाच प्रधान करता, माझा भाऊ काही कमी आहे का? तोही हुशार आहे, तोही चांगला आहे. शेवटी कंटाळून बादशाहने सांगितलं बिरबलाची बरोबरी त्याला येणार नाही. तिने सांगितलं असं कसं म्हणता, तो विद्वान आहे, तोही हुशार आहे, तोही राज्यकारभार करू शकतो, तोही तुमचा प्रधान होऊ शकतो. शेवटी बादशाहने सांगितलं ठीक आहे, ठीक आहे, त्याला बोलवून आण, मी बिरबलाला थोडं बाजूला ठेवतो आणि याला इथं प्रधान पदावर याची नेमणूक करतो. बायकोला आनंद झाला, तिने भावाला कळवलं, भाऊ आला. आल्यानंतर बादशाहने त्याला सांगितलं आजपासून तू माझा प्रधान. त्याला बरं वाटलं, बरं वाटलं. पद मिळालं की माणसं आनंदित होतात. पदाची जबाबदारी काय याचा विचार करत नाही. पद मिळाले अशी कारण झालं. थोडा वेळ गेला आणि बादशाह आपल्या महालामध्ये खिडकीत उभे होते, तर लांबून रस्त्यावरून काही बैलगाड्या जाताना त्यांना दिसल्या. त्यांनी प्रधानाला, त्या मेहुण्याला बोलवलं, शेरखान इकडे. काय म्हणे, त्या बैलगाड्या चालल्या आहेत, आपल्या राज्याच्या सीमेतून चालल्या आहेत, त्या काय जरा बघ बरं. तो म्हणाला ठीक आहे. गेला, जाऊन आला 2 मिनिटांनी आणि त्याने विचारलं, म्हणे महाराज त्या तांदूळाच्या गाड्या चालल्या आहेत. बादशाह म्हणाला असं तांदूळाच्या गाड्या चालल्या आहेत? कोणता तांदूळ आहे, कोणत्या जातीचा आहे? तो म्हणलं ते नाही विचारलं, विचारून येतो. गेला, जाऊन आला, म्हणे महाराज बासमती तांदूळाच्या गाड्या आहेत. अरे बासमती तांदूळ आहे, काय भावाने विकतात? काय विकायला जर चाललेत व्यापारी तर काय भाव आहे? तो म्हणलं विचारलं नाही, तेवढं विचारून येतो. पुन्हा गेला, पुन्हा विचारून आला, काही 100 रुपये किलो काही सांगितलं. बादशाहने विचारलं अरे फार भाव सांगतात, आपण जर सगळा तांदूळ खरेदी केला तर काही कमी भावात देतील का? तो म्हणलं विचारलं नाही, विचारून येतो. तर तो म्हणाला, जाऊन विचारून आला. तो म्हणाला नाही, सगळा तांदूळ घेतला तर एक 5-25 रुपये कमी करायला तयार आहेत. बादशाहने विचारलं ठीक आहे, हे सगळं ते कमी करतील, आपण घेऊ सुद्धा. बासमती म्हणतात आहेत पण बऱ्याच वेळेला बासमतीमध्ये फसवतात, हे कुठल्या प्रांतातून आलेले व्यापारी आहेत? तो म्हणलं विचारलं नाही, विचारून येतो. बेगमलाही आश्चर्य वाटायला लागलं. बादशाह म्हणाला, बादशाह काही बोलला नाही, विचारून येतो, विचारून येतो. 10-15 खेपा झाल्या. तेवढ्यात बिरबल तिथं आला आणि बिरबलाने बादशाहला सांगितलं, महाराज अमुक प्रांतातून काही बैलगाड्या जाताना दिसल्या, मी चौकशी केली, बासमती तांदूळ चालला होता, आपल्याकडे कमी आहे म्हणून मी भाव त्यांना विचारला, भाव जास्त सांगितला म्हणून मी घासाविघीस करून निम्म्यावर भाव आणलाय आणि सगळा तांदूळ खरेदी केलाय, फक्त तुमची सही पाहिजे. एवढं ऐकल्याबरोबर बादशाहने बेगमकडे बघितलं, काय करू, तुझा भाऊ का बिरबल? दृष्टांत महत्वाचा नाही, मला सांगायचंय काय की एखाद्या कामाकरता मारुतीराय विचार करतात, सीतेला बघितलं नाही तिथं जायचं आणि कोणती सीता म्हणून परत विचारायला इथं यायचं काय? मग रामचंद्र प्रभूंनी सांगायचं, बाबा जिच्या गालावर तीळ आहे ती सीता. मग तिथं गेल्यानंतर 25 बायका गालावरचा तीळ बघायला आंबलेला, मग तिथून परत यायचं. तुम्ही गालावरचा तीळ सांगितला पण उजवा का डाव्या? मग त्यांनी सांगायचं डाव्या गालावर तीळ आहे. मग तिथे गेल्यानंतर पुन्हा 10-5 बायका तशा दिसायच्या. मग विचारायचं की डाव्या गालावर तीळ आहे पण गोरी आहे का काळी आहे? पुन्हा परत. हे किती वेळेला करायचं? कार्य हातात घेतल्यानंतर त्याच्यात यश मिळवायचं असेल तर कार्याचा सर्वांगीण विचार झाला पाहिजे. मारुतीराय सांगतात, देवा सीता कशी आहे सांगा. रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीचं वर्णन केलं, खूप मनापासून वर्णन केलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता मला सीतेचं रूप कळालंय, ते किती सुंदर आहे हे मला कळालंय, सगळं मला कळालंय, मी शोध घेऊन येतो. पण सगळे प्रतिबंध संपले नाहीत अजून. पण आता काय झालं, सीता कळाली, आता तिथं जायचं, सीतेला भेटायचं, जमलं तर घेऊन यायचं, या विचारामध्ये मारुतीराय होते. पण पुन्हा अडचण अशी आहे, हे सीतेला घ्यायला जातील हो, पण ती आली पाहिजे का नाही बरोबर? तिने काय म्हणून मारुतीवर विश्वास ठेवावा? आतापर्यंत ती इतक्या वेळेला फसलेली आहे. मृगाच्या रूपात आलेल्या राक्षसाला राक्षस म्हणून न ओळखता ती फसलेली आहे.
विराधाने तिला उचलून नेलेलं आहे, तिने संकट बघितलेलं आहे. तपस्वी म्हणून तिने विश्वास ठेवला, तो रावण निघाला, ती फसलेली आहे. आता तिने ताक सुद्धा फुंकून प्यायचं ठरवलेलं आहे. देवराज इंद्राला सुद्धा तिने सांगितलंय की मला देवाची लक्षणं दाखव तर मी तुझ्यावर विश्वास ठेवीन म्हणून. ती देवावर सुद्धा विश्वास ठेवायला आता तयार नाही आहे. मारुतीराय विचार करतात, मी तिला शोधून काढीन, पण तिने माझ्याशी बोलणं तरी केलं पाहिजे. ती पतिव्रता आहे, परपुरुषाशी बोलणार नाही ती अशी. ती कुणाबरोबरही चला मी तुम्हाला सोडवतो म्हटलं की लगेच तिच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्याबरोबर निघेल असं होणार नाही. दारावर येणारा माणूस सांगतो तुमची सोन्याची बांगडी द्या, मी तुम्हाला दुप्पट करून देतो. बाई पटकन विश्वास ठेवते. सीता त्याच्यातली नाही आहे. सीता त्यातली नाही आहे. मारुतीराय विचार करतात, मी तिला ओळखतो, पण तिने मला ओळखलं पाहिजे का नाही. मी तिला ओळखतो, आता यांनी वर्णन केलंय मी तिला ओळखतो, पण ती मला ओळखेल कशावरून. तिने सुद्धा मला ओळखलं पाहिजे तर संवाद होईल. मग मारुतीरायने विचारलं, देवा आता तुम्ही वर्णन केलं त्याच्यावरून मी ओळखतो तिला, पण आईसाहेबांनी मला ओळखावं याच्याकरता काहीतरी खूण द्या. रामचंद्र प्रभूंनी अंगठी दिली. अंगठी दिली. मारुतीरायांनी अंगठी घेतली, पण मारुतीरायांचं समाधान झालं नाही. मारुतीराय म्हणतात, देवा तुम्ही मला अंगठी दिली, पण हे सगळं मायावी राक्षसांचं राज्य आहे. अंगठी सारखी हुबेहूब दुसरी अंगठी हे मायावी राक्षस नाही. अरे ती तर सोन्याची लंका, अंगठ्यांना काय कमी तिथं. याच्यासारखी दुसरी अंगठी निर्माण करता येऊ शकेल. सीतेला फसवण्याचा आणखीन एक उपाय कुणालाही शोधता येऊ शकेल. रावण हे करू शकतो. अरे रावणाने तर प्रत्यक्ष रामाचं रूप घेऊन सीतेबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर एक अंगठी निर्माण करणं काय अवघड आहे. अंगठी दिली, पण अंगठी हे पुरेसं साधन नाहीये ओळख पटवण्याकरता. तिथेही संशयाला वाव आहे. मग निसंशय तिने मला ओळखावं याच्याकरता नुसत्या वस्तूवर अवलंबून चालत नाही. मग मारुतीराय म्हणाले, देवा असं काहीतरी सांगा की जे फक्त तुम्हाला आणि सीतेलाच माहिती आहे. नुसती अंगठी देऊन चालणार नाही, असं काहीतरी सांगा. म्हणून वेदांतामध्ये प्रत्यक्षापेक्षा शब्दाला महत्व जास्त येते. इथे अंगठी हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, पण प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा मारुतीराय जे बोलणार आहेत त्या शब्द प्रमाणाला महत्व जास्त आहे. आत्मा प्रत्यक्षत्वानं कळणार नाही. आत्मा कळेल तर तत्वमसी महावाक्याने शब्दानेच आत्मस्वरूप कळेल. किती विचार आहे पहा. वाल्मिकींनी रामायण लिहिलं, कणाकणात त्याच्या तत्वज्ञान भरलेलं आहे. कणाकणात तत्वज्ञान आहे. अंगठीवर विश्वास ठेवू नका, शब्दावर विश्वास ठेवा. आणि तसंच होतं. आपण दुकानामध्ये एखादी अंगठी घ्यायला जातो, आपल्या परिचयाचा सोनार असतो, दुकान असतं, आपण नेहमी तिथून खरेदी करतो. तिथं गेल्यानंतर तो सोनार आपल्याला अंगठी दाखवतो, आपल्याला पसंत पडते, आपण ती अंगठी घेतो आणि निघता निघता त्याला विचारतो, शुद्ध आहे ना. तो म्हणतो नाही नाही शुद्ध आहे. संपलं, आपण घरी येतो. अंगठी हातात असताना सुद्धा अंगठीबद्दल संशय आहे, शुद्ध आहे का. पण सोनार म्हणतो शुद्ध आहे. शब्दावर विश्वास आहे. वस्तूपेक्षा शब्दावर विश्वास जास्त, प्रत्यक्षापेक्षा शब्द प्रमाण महत्वाचं. गोष्ट खरी. मारुतीरायाने देवाला विचारलं, देवा हे अंगठी तशीच दुसरी अंगठी तयार करणं शक्य आहे, पण असा काहीतरी प्रसंग सांगा की जे फक्त तुम्हाला आणि आईसाहेबांना दोघांनाच माहिती आहे. मग रामचंद्र प्रभूंनी त्यांना प्रसंग सांगितला. चित्रकूटामध्ये घडलेला प्रसंग. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री एकांतात असताना इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याच्या रूपामध्ये आला. सीतेला त्यांनी त्रास दिला. त्याच्यानंतर रामचंद्र प्रभूंनी एक दर्भ घेऊन अभिमंत्रित करून त्याच्यावर सोडला. तो जयंत सगळीकडे फिरला. रामाने मारलेलं अस्त्र वाया जाणार नाही म्हणून शेवटी पुन्हा रामाला शरण यावं लागलं. आणि कावळ्याच्या रूपात रामाला शरण आल्यानंतर मग रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, बाबा माझं अस्त्र वाया जाणार नाही, ते त्रास देईलच. तो म्हणाला, मी तुम्हाला शरण आलोय,
आणि तुम्ही अशी प्रतिज्ञा केली आहे या अवतारामध्ये की सकृदेव प्रपन्नाय तवा स्मितीच्या याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम, असं या अवतारातलं तुमचं ब्रीद तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला शरण आलोय, आता मला अभय द्या. मग भगवंतानी सांगितलं त्याला, ठीक आहे, तुझा प्राण घेतला जाणार नाही, पण तुझा एक डोळा काढून दे, त्या डोळ्यावर मी ते अस्त्र घालीन. मग जयंताने एक डोळा काढून दिला आणि कावळ्याने एक डोळा काढून दिला. तेव्हापासून त्या कावळ्याला एकाक्ष असं म्हणतात. ही घटना चित्रकूटामध्ये घडली. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री एकांतात असल्यामुळे फक्त दोघांनाच ती घटना माहिती आहे. रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला ही घटना सांगितली. मग मारुतीरायांना समाधान झालं, चला हरकत नाही, जरी रूपाच्या बाबतीत मनुष्य फसत असला तरी बोलण्यातून ते खरं आपल्याला कळू शकतं. मारुतीरायाने हे लक्षात घेतलं. मारुतीराय मग सगळ्यांना घेऊन तिकडे निघाले. इथं येऊन थांबले, समुद्रापर्यंत आले. आल्यानंतर त्यांचा मार्ग थांबला. तो मार्ग थांबला, पण इथं येताना सुद्धा त्यांना अनेक प्रतिबंधाला सामोरं जावं लागलं. इथं येताना आधी वानर सेना सगळी थकलेली, काय करावं काही कळे नाही, खायला काही मिळेना. एका अरण्यामध्ये असे ते चुकून गेले. एका विचित्र वनामध्ये इथं येईपर्यंत पोहोचले. तिथं काहीच नव्हतं, खायला झाडाचं पान सुद्धा त्या वानरांना मिळेना, पाणी मिळेना, कुठं काय करावं, सगळे थकून गेले. प्राण जातो की काय असं वाटायला लागलं. बरं, त्या वनातून बाहेर पडावं तर चकवा लागल्यासारखं तिथल्या तिथंच फिरत बसले. सगळे थकले. आता कुणाचीच बुद्धी चालेना. पोटात भुकेचा डोंब उसळलेला आहे, घसा तहानेने कोरडा पडलेला आहे, बाहेर पडण्याचा काही मार्ग दिसत नाहीये. सगळे थकले, पण मारुतीराय हारले नाहीत. एका पर्वतावर उंच जाऊन त्यांनी बघितलं, एक गुहा दिसली. त्या गुहेच्या बाहेर काही पक्षी दिसले, पशु दिसले. मारुतीरायांनी विचार केला, ज्या अर्थी पशु पक्षी इथं राहतात त्या अर्थी पाणी तरी मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यांना कसं तरी आधार देत हात देऊन तिथपर्यंत नेलं. तिथपर्यंत नेल्यानंतर लक्षात आलं की ती गुहा एका तपस्विनीची आहे. त्या तपस्विनीचं नाव आहे स्वयंप्रभा. त्या स्वयंप्रभेची ती गुहा आहे. तिथपर्यंत ते पोचले. पोचल्यानंतर त्याने ती स्वयंप्रभा तिथं तप करत बसली होती. ते सगळं फळा फुलाने भरलेली ती गुहा. मंजुळ पाणी आहे, मधुर पाणी आहे, मंजुळ ध्वनी येतोय झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा. वानरांना बरं वाटलं, पण त्यांनी विचार केला आपण हात लावायचा आणि ही बाई उठून शाप दिला तिने तर नको बाबा, हे अभानगडीत पडायला नको. लांबूनच त्यांनी नमस्कार केला. जेव्हा काय होतं बघा, किती गमती आहेत याच्यामध्ये. मनुष्याला जेव्हा अशा पद्धतीच्या बाबतीत एखादा संदेह होतो की बाबा समोरची व्यक्ती काय आहे आपल्याला माहिती नाही, तपस्व्याच्या वेशात तरी दिसते, पण कोण आहे कुणाला माहिती, हे सगळं काहीतरी होईल आपण विनाकारण. मनुष्य पटकन श्रद्धेचा आधार घेतो आणि पटकन पहिलं काही करत असेल तर नमस्कार करतो. एखादा माणूस आहे आपल्याकडे आला, तो म्हणाला मी अमुक अमुक आहे, हिमालयातून आलो, बघा तुमच्याकरता मी भस्म घेऊन आलोय, हे भस्म कपाळाला लावा, तुमची सगळी कामं होतील. मनुष्य पटकन चाल निघितून असं नाही म्हणत. त्याची श्रद्धा त्याला तसं करू देत नाही. मग काय कुणाला माहिती, उगीच आपण एक नमस्कार करावा झालं. म्हणजे जर खरं असलं तर नमस्कार वाया जाणार नाही, आणि खोटं असलं तर नमस्कार केला तरी फरक पडत नाही. माणूस असा मधला मार्ग शोधत असतो. वानरांनी सगळ्यांना नमस्कार केला. ती स्वयंप्रभाजी तपस्विनी होती, ती तिथून उठली. या वानरांना बघितलं, त्यांची हालचाल बघितली. भुकेने सगळे हे झालेले, भूक लागलेली, कावळे ओरडतात पोटामध्ये, फळं समोर आहेत आणि हे वानर आहेत, कसे शांत बसतील. त्यांची चुळबुळ बघून त्या तपस्विनीने विचारलं, तुम्हाला भूक लागली आहे का, पाणी प्यायचंय का, फळं काय, खा ना मग खा. एवढा शब्दच तिच्या तोंडातून फक्त बाहेर आला, बस संपलं. वानर सगळे तुटून पडले. मग त्याने विचारलं, काय, कोण आहात, कुठं निघाला आहात, इथं येण्याचं कारण काय. मग त्यांनी ते सगळं सांगितलं. आम्ही सीता मातोश्रीचा शोध घेतो आहोत, काही आहे, अमुक आहे. तिने काही उपदेश केला. तिचा उपदेश मोठा गमतीचा आहे वाल्मिकी रामायणात. तिने या सगळ्यांना विचारलं, अरे तुम्ही शोध घेताय, सीतेचा शोध घेताय असं म्हणताय, रामाला सीता नेऊन देण्याकरता सीतेचा शोध घेताय असं म्हणताय,
पण मला एक सांगा, तुम्ही डोळे मिटून शोध घेताय का डोळे उघडून? आता हा काय प्रश्न आहे, पण तिने विचारला. त्यांनी सांगितलं डोळे उघडून. ती म्हणाली तिथंच तुमचं चुकलंय. अरे ज्या रामाचा आणि ज्या सीतेचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे त्याला डोळे उघडून बाहेर बघू नका, डोळे बंद करून बघा, म्हणजे तो सापडेल. डोळे बंद करा म्हणजे तुम्हाला तो कळेल, नाही तर कळणार नाही तुम्हाला तो. हे तिने सांगितलं. उपनिषदामध्ये आवृत्त चक्षुः म्हटले की नाही, तसं आहे ते. पुष्कळ काही उपदेश केला. तिथून त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही आता डोळे बंद करा. वानरांनी डोळे बंद केले. डोळे उघडले तेव्हा सगळे वानर समुद्र किनाऱ्यावर होते. जवळ स्वयंप्रभा नव्हती, तिची गुहा नव्हती, ती फळं नव्हती, पाणी नव्हतं, काही नव्हतं. बाहेर पडले. वाईट वाटायला लागलं. फळं होती तेव्हा जवळ घेतली असती बरी तर पुढे उपयोगाला आली असती. आपण बरोबरही काही घेतलं नाही, तेव्हाही भरपूर खाल्लं नाही. चांगले पेरू होते, खाल्ले असते तर बरं झालं असतं. निदान प्रवासात तरी 2 बरोबर ठेवता आले असते. काहीच आपण केलं नाही. आता पुन्हा उपासमारीनं मरायची पाळी आहे. ही कथा रामायणामध्ये आली. कशा करता आली? या कथेचं प्रयोजन काय? आपण म्हणत आलोय की रामायण हे असं चमत्कृतीवर अवलंबून नाहीये आणि अशा पद्धतीच्या चमत्कृतीजन्य कथा आपल्याला रामायणामध्ये दिसतात. हे कशा करता हे सगळं आलंय? कशा करता त्याचा विचार आपल्याला, ते रामायणावरती एक टीका आहे गोविंदराजांची, त्या टीकेत त्यांनी त्याचा खुलासा केला. त्या टीकेमध्ये त्यांनी हे सांगितलंय की ही कथा एवढ्याच करता रामायणामध्ये वाल्मिक ऋषींनी सांगितली की ज्या वेळेला आपण काही शोधकार्य करत असतो तेव्हा माणसाच्या जीवनातला अंतिम शोध हा आत्मस्वरूपाचा असतो, दुसरा कशाचाही नसतो. वस्तूचा शोध करणं ही मानवी प्रवृत्तीच नाही आहे. मानवी वृत्ती ही शेवटी स्वरूपाचा शोध घेण्याची आहे. आणि स्वरूपाचा शोध घ्यायचा असेल तर शोध कार्यामध्ये जेवढी आपली इंद्रिय आपण बाहेर ठेवू तेवढी ती इंद्रिय आपल्याला त्रास देतात. इंद्रिय बंद करायला शिका, हे सांगण्याकरता ही कथा आली. असा एक विचार त्या संबंधात आहे.